तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत। तसेच आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की 560 पेजेसचे पीडीएफ विद्यार्थ्यांनो आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी तयार केलेली आहे। सध्या हा सुपर क्लास पाहून जर घेत असाल तर 250 मध्ये ही आपल्याला मिळत आहे, नाहीतर आपल्याला 300 350 नंतरही पडणार आहे। त्या कारणास्तव जर इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे या पीडीएफला घेण्यासाठी। पूर्वी या पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे ते जाणून घेऊया। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा संपूर्ण आपल्याला मिळणार आहे। या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही। इतिहास मधील A to Z समाजसुधारक असतील त्यांच्यावर इन डिटेल एमसीक्यू एवढ्या डिटेल मध्ये कुठेही मिळणार नाही, 100% खात्री आहे। विज्ञानवरील 500+ एमसीक्यू असो किंवा भूगोलवरील एमसीक्यू असो, जनगणना 2011 असो, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती या सर्वांवर एमसीक्यू देखील मिळणार आहे। तर इच्छुक जो ही आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। एकूण किती महानगरपालिकेचा समावेश आपल्या राज्यामध्ये आहे तर 30, 27, 28 किंवा 29। तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकाचा समावेश झालेला आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वने ही कोणत्या प्रकारची आढळतात ते विचारलेलं आहे। वनांचे प्रकार दिलेले आहेत। सर्वाधिक वने कोणत्या प्रकारची आहेत? गवताळ, पानझडी, उंच किंवा सदाहरित। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील। म्हणजे पानझडी वने आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त असलेली लक्षात घ्यायची आहे। प्रश्न तिसरा पाहूया। विचारलेलं असं आहे विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी कोणत्या वनस्पतीला आभासी खोड असते हे आपल्याला ओळखायचं आहे। असून नसल्यासारखे खोड म्हणजेच काय, आभासी खोड आपण म्हणू शकतो। केळी, कडुलिंब, वड किंवा पिंपळ। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य आहे, म्हणजेच केळीला आभासी खोड असलेले हे आपल्याला कळते की आहे। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा। मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने कोणाकडे दिलेला आहे, कोणाला बहाल केलेला आहे? कशावर मर्यादा घालण्याचा? मूलभूत हक्कावर। पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा भारतीय संसद। ऑप्शन्स मध्ये 4। भारतीय संसद यांच्याकडे जे आहे मूलभूत या ठिकाणी हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार आहे। प्रश्न 5वा पाहूया। महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये कोणती माती किंवा मृदा आहे किंवा आढळते हे आपल्याला विचारलेलं आहे। किती भागामध्ये? 3/4 भागामध्ये। जांभी, रेगूर, गाळाची किंवा वन प्रकारची। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर किती? 2 रेगूर मृदा किंवा काळी मृदा आपण ज्याला म्हणतो विद्यार्थ्यांनो, 3/4 भागामध्ये आपल्या राज्याच्या आहे। प्रश्न 6वा पाहूया। सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या पाण्याचे सरोवर आहे? सरोवराचं नाव लक्षात घ्या फक्त। सांबर सरोवराविषयी प्रश्न आहे। खाऱ्या, गोड्या, साध्या किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे, म्हणजे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर सांबर सरोवर आहे हे कळते। कव्हर करूया प्रश्न 7वा। तर खालीलपैकी कोणकोणते शीत वारे आहेत? शीत वाऱ्यांचे प्रकार विचारलेले आहे। दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणते आहेत? ऑप्शन्स मध्ये पोम्पेरो, बोरा, मिश्रल किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। मिश्रल, बोरा, पोम्पेरो हे सर्व जे आहे शीत वारे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया प्रश्न 8वा। तर राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की एकूण किती उद्देश सांगितलेली आहेत राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये? ऑप्शन्स मध्ये 1, 2, 3 किंवा 4। तर उद्देश पत्रिकेमध्ये किती सांगितलेले आहेत तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य राहील। 4 उद्देश सांगितलेले दिसतात। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा। सिंधू नदी करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? सिंधू नदी करार विचारलेला आहे। 1977, 1966, 1960 किंवा 1965। ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील। 1960 या वर्षी सिंधू नदी करार हा झालेला आहे।
प्रश्न 10वा पाहूया. ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव पुढीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाने, तर भीमताल, लोणार, कावरा किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2, म्हणजेच लोणार हे जे विवर तलाव आहे ते ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेले दिसते. सॉरी. कव्हर करूया प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले तसेच मुली राहत होते ते विचारलेलं आहे. ती कोणती संस्था आहे ज्यामध्ये दिव्यांग मुली राहायच्या? शारदा सदन, शांती सदन, सेवा सदन किंवा क्रांती सदन. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य आहे, म्हणजेच शारदा सदन या संस्थेमध्ये दिव्यांग मुली राहत होत्या. प्रश्न कव्हर करूया 12वा. मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणते आहे? कोणते जीवनसत्व साठवले जात नाही शरीरामध्ये आपल्या? जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क किंवा सी. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी 4 योग्य आहे. जीवनसत्व सी जे आहे 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त शरीरामध्ये साठवले नाही जात असते. जर सी जीवनसत्व प्राप्त होणाऱ्या जर आपण जे काही फळ असतील ते नाही खाले तर त्या जीवनसत्वाची जी कमतरता आहे शरीरामध्ये उद्भवते. प्रश्न 13वा विचारलेला. प्रोपेनचे सूत्र पुढीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. प्रोपेनचे सूत्र C3H8, C2H2, C1H4 किंवा या ठिकाणी खालचा एक पर्याय. तर प्रोपेनचे सूत्र म्हणजेच ऑप्शन्समध्ये एक C3H8 हे जे आहे असलेले कळते. प्रश्न 14वा पाहूया. म्यानमारची सीमा कोणत्या राज्याला मिळालेली आहे हे आपल्याला विचारलेलं. म्यानमारची सीमा, तर मणिपूर, नागालँड, मिझोरम किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे 4. मिझोरम, नागालँड, मणिपूर या सर्व राज्यांना म्यानमारची सीमा जुळलेली आहे हे लक्षात येते. प्रश्न 25वा. राष्ट्रीय नागरी सेवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिवसाचं नाव लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रीय नागरी सेवा दिवस विचारलेला 20 एप्रिल, 21 एप्रिल, 22 किंवा 23 एप्रिल. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे, म्हणजेच किती, तर 21 एप्रिल या रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिवस जो आहे तो साजरा होत असतो. प्रश्न 16वा. वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणता? वन्यजीव संरक्षण कायदा 1970, 1972, 1980 किंवा 76. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972ला जो आहे तो पारित झालेला दिसतो. प्रश्न 17वा. महाराष्ट्र जैवविविधताचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं. जैवविविधताचे आपल्या राज्याचे मुख्यालय नागपूर, पुणे, मुंबई किंवा नांदेड. तर ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच काय, नागपूर हे या ठिकाणी महाराष्ट्र जैवविविधताचे मुख्यालय स्थित आहे हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे या ठिकाणी 18व्या क्रमांकाचा. तर संपत्तीचा अपहरणाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत मांडण्यात आलेला होता हे आपल्याला सांगायचं आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत लोकहितवादी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी किंवा दादाभाई नौरोजी. ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. दादाभाई नौरोजी यांनी जे आहे संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडलेला आहे हे आपल्या सर्वांना कळते. तर प्रश्न 19वा. सालसेट हा जो द्वीप आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? द्वीप सालसेट हा विचारलेला महाराष्ट्र, गुजरात, पंजाब किंवा हरियाणा. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सालसेट हा जो द्वीप आहे तो असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 20वा. जन्मदर म्हणजे एका वर्षातील किती व्यक्ती मागे जन्माचे प्रमाण असते? सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला येत असेल. जन्मदर म्हणजे एका वर्षाखाली एका वर्षातील किती व्यक्ती मागे जन्माचे प्रमाण असते? 4000, 1000, 2 किंवा 3000. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. या ठिकाणी 1000 असते हे आपल्याला कळते. प्रश्न 21वा पाहूया. मानवाच्या त्वचेवर खालीलपैकी कोणत्या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसतात ते आपल्याला विचारलेलं आहे. त्वचेवर सुरुवातीलाच त्याची लक्षणे दिसतात. तर कुष्ठरोग, हिवताप, डोकेदुखी किंवा कर्करोग.
तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे जी आहे ती मानवाच्या त्वचेवर दिसायला लागतात हे आपल्याला कळते. प्रश्न 22 पाहूया. वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्रातील कोणते क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात ते विचारलेले आहे. सोपा प्रश्न आपण करूया या प्रश्नाला. वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे कोणते क्रांतिकारक म्हणतात? समाज, शिक्षण, आद्य किंवा वरीलपैकी सर्व? तर आद्य क्रांतिकारक असे जे आहे वासुदेव बळवंत फडके यांना आपल्या राज्याचे म्हणतात हे कळते. कव्हर करूया प्रश्न 23. चमड्याच्या वस्तू बनवण्याचा जो मोठा उद्योग आहे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो? महाराष्ट्रातील तो जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये कोणत्या चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग होतो मोठ्या प्रमाणात? अमरावती, पुणे, ठाणे, कोल्हापूर? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जे आहे चामड्याच्या वस्तू सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे बनवतात. 24व्या प्रश्नात महाराष्ट्रातील विचारलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. मिठागरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? रत्नागिरी, रायगड, ठाणे किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. ठाणे, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यामध्ये मिठागरे असलेले दिसतात. कव्हर करूया. तर प्रश्न 25. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आहे? ते ठिकाण कोणते आहे ज्या ठिकाणी खनिज तेल आहे दिलेल्यापैकी? अंकलेश्वर, दिगबोई, बॉम्बे हाय किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्या समोर 3 बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेल आढळते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 26 पाहूया. पनवेल आणि गोव्याला जोडणारा जो महामार्ग आहे तो दिलेल्या पर्यायापैकी कोणता येतो? कोणत्या 2 ठिकाणाला? पनवेल तसेच या ठिकाणी दुसरं आहे गोवा. तर NH17, NH20, NH24 किंवा 18? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 1 NH17 हा जो महामार्ग आहे पनवेल गोव्याला जोडणारा आहे. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे सातपुडा पर्वत रांगेत आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे. सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळणारे तर लोणावळा, माथेरान, खंडाळा किंवा चिखलदरा? तर ऑप्शन्समध्ये 4 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण जे आहे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आढळते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 28. काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पुढीलपैकी कोणत्या पक्षाचे ध्येय होते? कोणते? काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित. स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा शेतकरी पक्ष? तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्या समोर 2 म्हणजेच मजूर पक्षाचे ध्येय काय होते? काबाड कष्ट जेही करतात त्यांचे हित करणे. प्रश्न 29. जनगणनेमध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातात म्हणजे काय? 2011 मध्ये किती प्रश्न विचारलेले होते आणि 2021 मध्ये जी होणारी आपली जनगणना होती ती पेंडिंग मध्ये आहे. यामध्ये किती विचारले जाणार आहेत? 30, 20, 31 किंवा 29? तर 2011 नुसार हे विचारलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 4 29 प्रश्न विचारलेले होते. 2021 ची जनगणना होणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनो 31 विचारले जाणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रश्न कव्हर करूया 30. युवक दिन म्हणून पुढीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा होत असतो? आपण कव्हर केलेला प्रश्न आहे. दिवस विचारलेला युवक दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा स्वामी विवेकानंद? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे तो युवक दिन म्हणून साजरा होत असतो. अतिशय महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो आपल्या सर्वांना. तर ठाणे महानगरपालिका असो किंवा या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या ठिकाणी 560 पेजेसची PDF या दोन्ही भरतीसाठी तयार केलेली आहे. हे आपल्याला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल नका करू. सध्या ही PDF 250 मध्ये मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेतला असेल तरच. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव लगेच करून घ्यायचं आहे. सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो. तर चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.